विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 11 बाली बेट या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, खालील आकृत्या पूर्ण करा. प्रश्न, बाली बेटावरील विविध ललित कला. उत्तर, गायन, शिल्प, नृत्य आणि चित्र. पुढील प्रश्न, प्रश्न आ, बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द. उत्तर, रत्नजडित कंठ्यातील कंठमणी. बाली बेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले शब्द. उत्तर, ललित कलांचा रंगबिरंगी गोफ. पुढील प्रश्न, प्रश्न दुसरा, खालील कल्पना स्पष्ट करा. प्रश्न अ, बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे. उत्तर, एखादा रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर ज्याप्रमाणे त्यातील मणी सभोवार विखरतात, त्याचप्रमाणे पाचूच्या बेटांचा पुंजका म्हणजे इंडोनेशिया देश आहे आणि त्या कंठमण्यातील महत्वाचा मुख्य कंठमणी बाली बेट आहे. म्हणून बाली बेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे असे लेखक म्हणतो. पुढील प्रश्न, प्रश्न आ, बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे. उत्तर, बालीचे टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे. तेथील अधिकारी टुरिस्टांचे मनपूर्वक स्वागत करतात, म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतो. पुढील प्रश्न, प्रश्न ई, या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. उत्तर, लेखक अगदी अपरात्री हॉटेल सागर बीच मध्ये दाखल झाला, तरीही हॉटेलातील स्वागत विभागातले चपल तरुण चेहऱ्यावरच्या जागरणाचा जराही ताण न दाखवता स्वागत करीत होते. त्यावरून लेखक म्हणतो की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. पुढील प्रश्न, प्रश्न ई, बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उत्तर, सागर बीच हॉटेलची समुद्र किनाऱ्यालगतच एक गर्द बाग होती. त्यात माडा पोपळीच्या राया, फुलांनी बहरलेली रोपटी होती. फुलबाग भल्या पहाटेही टवटवीत होती. फुले मिश्किलपणे पाहुण्यांना न्याहाळत होती. वृद्ध वृक्षांचा समुदाय डुलक्या घेत होता. म्हणून लेखक म्हणतो की बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. पुढील प्रश्न, प्रश्न तिसरा, खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा. उत्तर, इंडोनेशियातील बेटांच्या समूहात बाली बेट रत्नजडित कंठ्यातील कंठमण्यासारखे शोभते. इथली घरवे हॉटेल्स निसर्गरम्य परिसरांनी वेढली आहेत. वळणदार रस्त्याभोवती माडांच्या राया व त्यामधून झापांची छपरे असलेली घरे आहेत. इथले पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. त्यामधील तरुण अधिकारी पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करतात. इथल्या हॉटेलला वेढून असलेला निसर्ग रम्य व मनोहारी आहे. समुद्रकिनारी हॉटेललगत गर्द राई आहे. माडा पोपळीच्या राया आहेत. ताज्या टवटवीत फुलांनी बहरलेली रोपटी आहेत. हॉटेलची बाग नांदत्या एकत्र कुटुंबासारखी सोज्वळ आहे. या बेटावर आता सुधारलेल्या दुनियेचे वारे वाहू लागले आहे. डोक्यावर विमाने घरघरू लागली आहेत. रेडिओने उरलेल्या जगाशी त्यांना जोडले आहे. वर्तमानपत्रे ही ज्ञानाबरोबर या बेटाची माहिती दूरवर पोहोचवत आहेत. आता या बेटाचे स्वरूप बदलत चालले आहे. पुढील प्रश्न, प्रश्न चौथा, पुढील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. प्रश्न अ, पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात. उत्तर, रात्री झोपेत स्वप्न पडते.
स्वप्नांची दुनिया अद्भुत व रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया निघून जाते, म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते म्हणतात. पुढील प्रश्न आ. 5 मिनिटातच बाली बेटाने माझी घोरणे ऐकायला सुरुवात केली. उत्तर. हॉटेलचा स्वागत कक्ष अतिशय तत्पर व उत्साही होता. लेखक रात्री अपरात्री हॉटेलमध्ये आला तरी त्याचे स्वागत करताना त्या तरुणांच्या चेहऱ्यावर जागरणाचा जरा सुद्धा ताण नव्हता. त्यांनी पटापट प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या. लेखकाने त्या खोलीत प्रवेश करताच तो इतका काळ झोपी गेला की तो शांतपणे घोरू लागला. पुढील प्रश्न ई. वेलींचेही अंग धुणे झाले होते. उत्तर. सागर बीच हॉटेलच्या भोवतालची बाग पहाटेही खूप ताजी टवटवीत होती. फुलांनी बहरलेली रोपटी पहाटे पाहुण्यांकडे मिश्किलपणे डोळे मिचकावीत पाहत होती. पहाटेच्या दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या. जणू काही वेलींची अंघोळ झाली होती. त्यांचे अंग धुणे झाले होते. पुढील प्रश्न ई. त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढीत होतो. उत्तर. पूर्वी राजाचे मनोरंजन करण्यासाठी राजदरबारी गायक असत. या गायकांना भाट म्हटले जाई. पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट होत. पहाटे पक्ष्यांची किलबिल लेखकाला ऐकू आली नाही, म्हणून तोच गाणे गाऊ लागला. पक्षीरूपी भाटांची कमतरता लेखकाने स्वतःच्या गाण्याने भरून काढली. पुढील प्रश्न. खेळूया शब्दांची. प्रश्न अ. खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या. अ. टुरिस्टांचा स्वर्ग. उत्तर. स्वर्ग ही नंदनवनाची काल्पनिक सृष्टी आहे. स्वर्गात सर्व सुखे आहेत असा समज आहे. बाली बेट हे प्रवासी माणसांना अत्यंत सुखकारी असल्यामुळे त्यास टुरिस्टांचा स्वर्ग असे म्हटले आहे. पुढील प्रश्न आ. किर्र जंगल. उत्तर. गच्च झाडी असलेले घनदाट जंगल. पुढील प्रश्न ई. अश्राप माणसे. उत्तर. अतिशय भोळी भाबडी मनाने निर्मळ असलेली पापभिरू माणसे. प्रश्न ई. गाणारे भाट. उत्तर. राजाचे मनोरंजन करणारे दरबारी गायक. पुढील प्रश्न उ. तंबूतला सिनेमा. उत्तर. गावोगावी तंबू ठोकून व कणाती लावून त्यामध्ये सिनेमा दाखवणे यालाच ट्युरिंग टॉकीज असेही नाव आहे. पुढील प्रश्न उ. झोपेतल्या डुलक्या. उत्तर. झोप अनावर झाली की बसल्या बसल्या मान डावीकडे उजवीकडे खाली वर जाऊन झटके लागतात व त्याने झोप चाळवते. पुढील प्रश्न आ. पुढील शब्दांचे प्रत्येकी 2 भिन्न अर्थ लिहा. प्रश्न अ. अभंग. उत्तर. 1. न भंगणारे आणि 2. ओव्या असलेला एक मराठी काव्य छंद प्रकार. प्रश्न आ. बोट. उत्तर. 1. हाताचे बोट म्हणजे शरीराचा अवयव आणि 2. जहाज म्हणजे होडी. पुढील प्रश्न ई. पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. 1. उभयता. उत्तर. दादा व वहिनी उभयता गावी गेले. 2. यत्किंचितही. उत्तर. राजू उतारावरून घसरला पण त्याला यत्किंचितही लागले नाही. 3. चौघडा. उत्तर. ताईच्या लग्नात सनई चौघडा वाजत होता. आणि 4. चित्र विचित्र. उत्तर. जंगलात चित्रविचित्र पक्षी होते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 11 बालीपेट या पाठाचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा
आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.